जिजाऊ स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वप्रथम मी वंदन करतो व माझ्या 2 शब्दात सुरुवात करतो। आज उभे पाटील व आपले शिवाजी दादा खवणे उभे पाटलांच्या माध्यमातून जो काही इथे गुणवंतांचा सत्कार केला, त्यांना प्रोत्साहन दिलं, असे सत्कार दरवर्षी झाले पाहिजे। गुणवंताचा सत्कार हा झालाच पाहिजे। आणि इथं जे शिवाजी दादा खवणे यांनी जे बालसंस्कार शिबिर जे सुरू केलं ते खूप वाखाणण्याजोगं आहे, कारण की आपल्या धर्मामध्ये असे शिबिर होत नाही बघा मित्रांनो। आपल्या धर्मात हे शिबिर होत नाही, हे शिबिर झाले पाहिजे। आपल्या लेकरांना आपल्या मुलांना अशा शिबिरातून आपला धर्म कळायला पाहिजे। हे जे मदरशात वगैरे हे जे शिबिर होतात, हे लोक धर्म प्रशिक्षण देतात, असे धर्म प्रशिक्षण आपल्या हिंदू धर्मातही झाले पाहिजे। ते शिवाजी दादा खवणे आणि आपले ठुबे पाटील यांच्या माध्यमातून होत आहे। हे गावोगावी व शहरात कॉलन्यात असे शिबिर झाले पाहिजे, हेच मी यांना माझ्या संघटनेच्या माध्यमातून शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय हरी। याचा मला अतिशय आनंद होतो आणि आपले आभार व्यक्त करतो। याच इमारतीमध्ये आपण यावर्षी भव्य दिवस वारकरी बालसंस्कार प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे 1 महिन्याचं। आणि त्या शिबिरामध्ये या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराज 1 महिना इथं वास्तव्यात राहून मुलांना शिक्षण देणार आहे। या शिबिराचा समारोप आणि काल्याचं कीर्तन आमचे श्री सद्गुरू गुरुमाऊली नामदेव बाबा चारठाणकर यांच्या हस्ते या शिबिराचा समारोप होणार आहे 20 मे रोजी। आपल्या सर्वांना मी विनंती करेन या समारोपाच्या कार्यक्रमात सुद्धा आपण सर्वांनी यावं। यानंतर पुरस्कार प्राप्त जे सन्माननीय आहेत त्यांनी 2 शब्द या ठिकाणी आपल्या भावना। शहरातील संत कृपा सेवा प्रतिष्ठान आणि समर्थ सेवा समूह मित्रमंडळ या संस्थेच्या वतीनं सालाबाद प्रमाणे आम्ही समाजात सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं ज्या महान व्यक्ती एक उल्लेखनीय अलौकिक असं कार्य करत आहेत, अशा लोकांना मंडळाच्या वतीनं सन्मानित करून गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतो। मराठवाडा भूषण समर्थ गौरव पुरस्कार असे या पुरस्काराचं नाव आहे। समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये मग ते सामाजिक कार्य असो, शैक्षणिक असो, शेतीविषयक असो, कृषी क्षेत्रातला असो, अशा जी लोक काम करतात आणि प्रसिद्धीपासून अलिप्त आहेत, अशा लोकांचा आम्ही शोध घेऊन त्या लोकांपर्यंत जाऊन त्यांना आम्ही पुरस्कार प्रदान करतो। यावर्षी ग्राम विकास क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असं काम केलेले आणि ज्यांनी करोडो रुपयाचे पुरस्कार आपल्या ग्रामपंचायतीला मिळवून दिलेत असे स्वर्गीय संतोषाना देशमुख, सरपंच ग्रामपंचायत मस्साजोग, तालुका केज, जिल्हा बीड, यांना हा पुरस्कार आम्ही यावर्षी प्रदान केला। त्याचप्रमाणे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला असे सन्माननीय प्राचार्य प्रतापरावजी काका बोराडे यांनाही आम्ही यावर्षी मराठा भूषण समर्थ प्राचार्य गौरव पुरस्कार दिला। त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी जे अहोरात्र झटून ज्यांनी शेतकऱ्यांची शेती पाणीदार केली, ज्या गावात एकर शेती सुद्धा बागायती नव्हती, अशा सुमारे 150 गावामध्ये ज्यांनी क्रांती करून 12माही बागायती शेती निर्माण केली, असे जलतारा अभियानाचे जनक असलेले माननीय प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तमजी वायाळ सर यांना आम्ही यावर्षी मराठवाडा भूषण समर्थ जलदूत गौरव पुरस्कार दिला। त्याचप्रमाणे मराठी साहित्याच्या मराठी गझल क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिशय अलौकिक असं कार्य आहे असे मराठी गझलकार
माननीय प्राध्यापक डॉक्टर रेणुकादासजी भारसवाडकर सर यांना आम्ही यावर्षी मराठवाडा भूषण गझल गुरु पुरस्कार देऊन त्यांना आम्ही सन्मानित केलेला आहे। त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जी कामगार मंडळी स्वतःची नोकरी घर प्रपंच सांभाळून सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करतात, अशा कामगारांचा गौरव व्हावा म्हणून आम्ही त्यांना मराठवाडा समर्थ गुणवंत कामगार पुरस्कार देऊन त्यांचा आम्ही सन्मान करतो। यावर्षी अशा 7 कामगारांचा आम्ही पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे। त्यामध्ये बजाज ऑटोमधील सत्यविजय देशमुख, बजाज ऑटोचे चंद्रकांत कांबळे, बजाज ऑटोमधील सुरेश बोर्डे, एसटी वर्कशॉप मधील प्रशांत दांडगे, पत्रकार क्षेत्रातील परतूर येथील बालाजी ढोबळे सर, त्याचप्रमाणे दैनिक दिव्य मराठीचे श्री भांडवले सर, अशा लोकांचा आम्ही या ठिकाणी मराठवाडा समर्थ गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे। पुरस्काराचं स्वरूप काय होतं? पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, मानपत्र, भगवद्गीता, तुकाराम गाथा आणि एक तुळशीचं झाड आम्ही त्यांना या बक्षीस भेट म्हणून दिलेलं आहे। हे आमचं जवळपास 12 वर्ष आहे। मी दत्तात्रय ठुबे पाटोदकर, बजाज ऑटोमध्ये कामगार आहे आणि या NGO संस्थेचा अध्यक्ष आहे। जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध, या माऊली ज्ञानोबरायांच्या ओवीप्रमाणे आज 1 मे 2025 या वर्षी श्री समर्थ सेवा मित्रमंडळाच्या वतीने आज या ठिकाणी अनेक पुरस्कार देण्यात आले आणि सन्मानित करण्यात आले। त्यामध्ये डॉक्टर वयाळ सर यांनी जलतारा या माध्यमातून अनेक गावांना पाणी दिलं, अनेक शिवार त्यांनी हिरवीगार केली, अनेक गावचे टँकर बंद केले, त्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला। तसेच संतोष अण्णा यांचाही सुद्धा मस्साजोग येथील सन्मान या ठिकाणी ठेवलेला होता। त्यांच्या सुकन्या वैभवीताई यांच्याकडे तो सुपूर्त करण्यात आला। गजलकार त्यांचाही सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला। असे अनेक सन्मान या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येतील। असे सन्मान जे समाजामध्ये अनेक कर्तबगार व्यक्ती आहेत, समाजासाठी अहोरात्र धडपड करतात, त्या व्यक्तीचा यथोचित सन्मान होणं हा अत्यंत गरजेचा असतो। त्यांच्या गुणाचा, त्यांच्या कलेचा गुणगौरव होणं अत्यंत गरजेचं असतं। या लोकांना सन्मानित केलं म्हणजे त्यांना ऊर्जा मिळते आणि भविष्यात आपल्याकडून उत्तरोत्तर पुन्हा समाज हितासाठी काहीतरी कार्य घडावं या माध्यमातून ते कार्यरत होत असतात। तसेच याच समर्थ सेवा मंडळामध्ये भव्य बाल सुसंस्कार शिबिर हे सुद्धा चालू आहे। सन्माननीय दत्तरावजी ठुबे साहेब यांनी ज्ञानाई गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था सेलूच्या माध्यमातून बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये 20 मुली आणि 25 मुलं हे 45 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। त्यांना बाल सुसंस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे। लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्तेतु 16 वर्षे पुत्र मित्र वदाचरेत। अपत्याचा लाड 5 वर्ष करावा, 10 वर्षे त्याला ताडण करावं आणि एकदा 10 15 वर्ष झाली की 16 पासून 22 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्या वडिलांनी त्या मुलासोबत मित्रवत आचरण करावं, म्हणजे तो भविष्यात सुसंस्कारित घडत असतो आणि सज्जन म्हणून समाजात काम करत असतो। असं हे शिबिर या ठिकाणी चालू आहे। या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा। समर्थ सेवाभावी संस्था यांच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवाजीदादा खवणे व ठुबे पाटील यांच्या माध्यमातून आज गुणवंत मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले। गझल क्षेत्रातील व आपल्या जल क्षेत्रातील, परत कृषी क्षेत्रातील, पत्रकार क्षेत्रातील
जे नावानं जोग काम करणारे जे आपले आहेत त्यांना हा मराठवाडा भूषण पुरस्कार देण्यात आला। त्यांना मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील कार्यास गती लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व माझे 2 शब्द समूहाच्या वतीने मराठवाडा समर्थ गुणवंत कामगार पुरस्कार आज मला श्री दत्तात्रय ठुबे यांच्या मार्फत मिळाला। सरांचं कार्य तर खूप महान आहे, परंतु जे समाजामध्ये आपली नोकरी सांभाळून जे लोक कार्य करतात अशा लोकांना सरांनी शोधून त्यांना ह्या पुरस्कारासाठी निवड केली। यामध्ये आम्ही कंपनीत काम करत असतानाच समाजाचे काही बांधिलकी आहोत या दृष्टीने आम्ही अनाथ मुलांसाठी आम्ही कार्यक्रम घेत असतो। त्याच्यानंतर अनाथ आश्रमामध्ये जाऊन गरिबांना वह्या पुस्तकं वाटप करणे, त्यांच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या वाटप करणे, त्याच्यानंतर एड्सग्रस्त मुलांच्या आश्रमात जाऊन तेथील मुलांना राखी पौर्णिमेचा कार्यक्रम करणे, तसेच जो मातोश्री वृद्धाश्रम आहे बीड पैठण रोडचा तेथे जाऊन आम्ही वृद्धांसाठी एक दिवस गोड जेवणाचं पण आयोजन करतो। हे सर्व कामं आम्ही कंपनी सांभाळून एक सामाजिक बांधिलकी म्हणून करत असतो। याचा एक यथोचित गौरव म्हणून श्री दत्तात्रय ठुबे सरांनी आमची या आमचं कार्य पाहून आमची ह्या पुरस्कारासाठी निवड केली। त्याबद्दल मी संत सेवा कृपा प्रतिष्ठान तसेच दत्तात्रय ठुबे सरांचे आभार मानतो। धन्यवाद। प्राध्यापक डॉक्टर रेणुका दास भारत स्वाडकर, निवृत्त प्राध्यापक वाल्मी छत्रपती संभाजीनगर। गेली 35 वर्षापासून मी गझलेच्या कार्यशाळा विनामूल्य 1 महिन्याच्या ऑनलाईन पद्धतीनं घेतोय आणि हजारो गझलकार यामधून घडले। वाल्मीमध्ये असताना मी शेतकऱ्यांच्या पाणी वापर संस्था या विषयासाठी काम करत होतो आणि सध्या ते काम माझं चालू आहे। अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा ही श्री गुरुसेवा यामध्ये माझी दीर्घ लेखमाला चालू आहे आणि त्याबरोबरच ऑनलाईन ब्रह्मसूत्र मीमांसा यावर कार्यशाळा घेतो। आज जे मराठवाडा भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे यामध्ये जे गझलसाठी एक मी त्यागपूर्वक जे अनेक अशी मंडळी होती की जे 1000 रुपये घेऊन गझलची कार्यशाळा घ्यायची, त्यांना त्यांचं मन वळवलं की ही आपल्याला तंत्र आपल्या गुरुनं शिकवले आणि माझे गझल गुरु आदरणीय गझल सम्राट सुरेश भट यांनी मला 1982 पासून हे तंत्र गझलेचं शिकवलं आणि आज मी या 51 कार्यशाळेमधून या मराठी गझलांना लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचं जे तंत्र आहे, त्याची जी लगावली आहे, त्याचं जे वृत्त आहे, हे सर्व मीटर सांभाळणं या गोष्टींचं मार्गदर्शन मी सातत्यानं करतो। आज या ठिकाणी या संत कृपा सेवा मंडळ आणि संत सेवा मित्र मंडळ यांनी जो मला मराठवाडा भूषण हा जो समर्थ गौरव पुरस्कार दिला याबद्दल मी संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी बजाज ऑटो कंपनीतून 1 वर्षापूर्वी 37 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहे आणि आदर्श मित्र मंडळ या सेवाभावी संस्थेमध्ये गेली 35 वर्षापासून कार्यरत आहे। मंडळाचे आदर्श मित्र मंडळाचे या शहरामध्ये जवळजवळ 11 केंद्र आहेत। 11 केंद्रामार्फत आम्ही अनेक सेवाभावी उपक्रम करत असतो। रक्तदान शिबिर आहे, वृक्षारोपण आहे, वृक्षदिंडी आहे, गुणवंत विद्यार्थी कामगारांचा सत्कार आहे। त्यानंतर मंडळाची दिनदर्शिका गेली 20 वर्षापासून निघते, त्याच्यामध्ये आम्ही कार्यरत असतो। मंडळाची एक डायरी तयार होते वर्षाला, त्याच्यामध्ये निर्मितीमध्ये सहकार्य असतं आणि हा जो आजचा पुरस्कार मला मिळाला मराठवाडा समर्थ कामगार गौरव पुरस्कार, तो संत कृपा प्रतिष्ठान आणि समर्थ समूह मित्रमंडळ यांच्यातर्फे मिळालेला आहे। तर समाजामधील जे गुणवंत, जे वंचित असणारे गुणवंत आहेत ते कार्य करतात, परंतु समाजाचा पूर्ण त्यात फोकसमध्ये नाहीत, अशांसाठी निवडून ह्या मंडळाकडून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो। त्याच्यामध्ये त्यांनी माझी निवड केली त्याबद्दल संत कृपा प्रतिष्ठान आणि समर्थ सेवा समूहाचा मी आभारी आहे। धन्यवाद।
यापूर्वी तुम्हाला कोणता पुरस्कार मिळाला? याच्यापूर्वी मला आता जो जाहीर झालेला आहे तो महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार, त्याचं वितरण 13 तारखेला मुंबईमध्ये आहे. त्याची प्रेरणा सुद्धा या मंडळाच्या कार्यकर्त्याकडून दत्तात्रयजी ठुबे साहेब यांच्याकडून प्रवृत्त होऊनच त्याचं सुद्धा काम पुढे सादर केलेली होती फाईल. थँक्यू.